नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आता कस्टमर आपल्याकडं नवीन ब्लाऊज, जुनी ब्लाऊज, शोल्डरमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा फिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर बऱ्याचशाच गोष्टीसाठी अगदी विश्वासानं येत असतं. आता हा जो ब्लाऊज आहे, जे कस्टमर घेऊन आलेला आहे, त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो खूप वेगळा आहे. तो काय आहे तो व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. हा ब्लाऊज जो आहे तो तुम्हाला असा का दिसतो, तर अगोदर ह्याची तुम्हाला मी मापं सांगते. छाती जी आहे ती 38 इंच आहे आणि कमर आहे ती 34 इंच आहे. पूर्ण उंची तयार 14.5 इंच आहे. पाठीतला गळा 10 इंच आहे पहा उंची. आणि ही जी बाहीची उंची आहे ती 6 इंच तयार आहे. आता हा जो ब्लाऊज आहे तो एका कस्टमरचा बहिणीचा ब्लाऊज आहे. त्या बहिणीची साडी ह्यांना आवडली म्हणून त्या म्हटल्या की मला ही साडी आवडली. पण बहिणीने सुद्धा खूप प्रेमानं ती साडी दिली. बहिणींचं प्रेमच असतं एकमेकीला देणं घेणं. साडी तर दिली बहिणीनं, पण ब्लाऊजचं काय? ब्लाऊज अगदीच खूप मोठा होता. सगळ्या साईडून धरला तरी त्यांना काही फिटिंग अगदी बसलंच नाही. त्यामुळं त्या माझ्याकडं ब्लाऊज घेऊन आल्या होत्या आणि म्हटले की असं-असं आहे आणि मला हे ब्लाऊज माझ्या मापाचं तयार करून द्याल का? मी आता ब्लाऊजमध्ये काय काय केलं ते अगोदर दाखवते, नंतर कस्टमरची मापं सांगते. ब्लाऊजची बाही आहे ती पूर्ण ओपन करून घेतली आणि ब्लाऊज पूर्ण प्रेस करून घेतला. कमरेचं माप आहे ते किती पाहिलं आणि पाठीचा भाग एकामेकावर ठेवून त्याचा मध्य केला. मध्याला लाईन ड्रॉ केली आणि मध्याच्या लाईनीपासून दुसऱ्या साईडला 1 इंचाचा पॉईंट घेऊन तिथंसुद्धा लाईन ड्रॉ केली. आता तो लाईनीचा भाग आहे तो उचलला आणि मधली जी लाईन ड्रॉ केली होती त्याच्यावरती ठेवला. पण अशानं काय होतं की एका साईडचा जो भाग आहे तो आतमध्ये येत होता आणि दुसऱ्या साईडचा भाग आहे तो तो तसाच राहत होता. एका साईडला गळा जो आहे तो ओपनच राहत होता. म्हणून काय केलं की दुसऱ्या साईडला सुद्धा परत 1 इंच घेतलं. दोन्ही साईडला मध्यापासून दोन्ही साईडला 1-1 इंचाचा पॉईंट घेतला. जो 1 इंचाचा पॉईंट आहे तो मध्याच्या पॉईंटवर न घेता दुसऱ्या साईडला 1 इंचाचा पॉईंट घेतलेला आहे त्याच्यावरती ठेवून दिला पहा दाखवल्याप्रमाणे. आता तुम्ही गळा पाहू शकता, आपला छोटा गळा झाला. कस्टमरचा पहिला जो गळा होता त्यांची पूर्ण पाठ अशी उघडी दिसत होती. आता त्यांच्या मापानुसार हा गळा झालेला आहे. आता जवळून दाखवते तुम्हाला मी काय केलं आहे. मध्य सेंटरला एक लाईन आहे पहा आणि दोन्ही साईडला 1-1 इंच. आता 1 इंचाचा भाग उचलायचा आणि दुसऱ्या 1 इंचावरती ठेवून मी दाखवले पहा. शिलाई करून घेतली. दुसरा धागा स्टिच केलेला आहे. नंतर परफेक्ट मॅचिंगच्या दोऱ्यानं स्टिच करून तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि ही जी डिझाईन आहे ती आपण बॅक हुकच्या डिझाईन कशी बनवतो तशीच तयार झाली. त्यांचं कुठलीही लेस मी काढलेली नाही किंवा कुठेही कट केलेला भाग नाही. त्यामुळं गळा जो आहे तो अगदी त्यांचा परफेक्ट बसला. आता त्यांची मी मापं सांगते तुम्हाला. छाती जी आहे ती 34 इंच आहे. कमर जी आहे ती 30 इंच आहे. ब्लाऊजची पूर्ण उंची जी आहे तयार ती 13.5 आहे. गळ्याच्या पाठीमागची उंची आहे ती 9.5 इंच आहे आणि पुढच्या गळ्याची उंची 6 आहे. आता हे पुढं मी तुम्हाला दाखवेन की कशी कशी उंची मी कमी केली किंवा बाही उंची कशी कमी केली. आता त्यांची बाही जी उंची होती अगोदर ती 6 इंच आहे आणि कस्टमरची बाही उंची आहे ती 5 इंच आहे. त्यामुळे ते आता बाहीचं कटिंग कसं करायचं ते दाखवते तुम्हाला. आता इथं 5 इंच तयार आणि वरती अर्धा इंच असं 5.5 इंचावरती पॉईंट घेतला आहे पहा. इथंसुद्धा 5.5 इंच परफेक्ट घ्यायचं पहा. वरून मी खालीपर्यंत 5.5 इंच घेतलं आणि उतार 3 इंचावरती दिला. आता 3 इंचाच्या पॉईंटपासून मी आत 1.5 इंचाचा एक पॉईंट घेतला. बंद जो भाग आहे तिथून मी 1 इंच घेतलेला आहे पहा. आता हा 1 इंचाचा पॉईंट आणि 1.5 इंचाचा पॉईंट लाईन क्रॉसमध्ये ड्रॉ केली. मी तुम्हाला असं का दाखवत आहे ते सांगते. एका हातात मोबाईल आहे आणि दुसऱ्या हातानं मी तुम्हाला दाखवत आहे. ह्या ब्लाऊजचं शूट करतेवेळी काय झालं की ट्रायपॉड खाली पडला आणि मोबाईल अडकवलेली जी क्लिप असते ती मोडली. त्यामुळे तिथं आता मोबाईल बसत नाही. त्यामुळे थोडं समजून घ्या. आता ज्या लाईन ड्रॉ केली होती आपण त्या लाईनीचा मध्य केला आणि मध्यापासून वरती अर्धा इंच घेतलं, खालच्या साईडला अर्धा इंच घेतलं आणि बाहीचे आकार देऊन घेतले पहा. अगदी ही परफेक्ट बाही त्यांना बसली. कुठेही चुन्नट वगैरे नाही आली. आता कटिंग करून घेतली. दोन्ही बाही आहेत ती मी एकसारख्या कटिंग केलेल्या आहेत. आता मी जोडायचं कसं ते तुम्हाला
दाखवते. आता मध्य सेंटरला बरोबर मी बाहीच्या कट लावलेला आहे. आता इथं फिटिंगचं पहा कसं केलं, कारण का 34 इंच कमर होती आणि तिथून त्यांचं 1.5 इंच मार्जिन होतं. आता ह्या ताईंची कमर आहे फिटिंगचं ते 30 इंच आहे, तिथून मार्जिन बघाल तर खूप होईल म्हणून हे 1.5 इंच त्यांचंच मार्जिन होतं, ते अगोदर मी कट करून घेतलं. आणि आता बाही जोडायची आहे. आता पाठीचा भाग आणि पुढचा भाग एकामेकावर ठेवून दोन्ही साईडचं सुद्धा मी 1.5 इंच मार्जिन कटिंग करून घेतलं आहे. शोल्डर पहा इथं इतकं वरती अर्धा इंच वरती पकडलेला आहे, त्यामुळं पुढचा आणि पाठीमागचा जो गळा आहे तो वर आला आणि उंचीसुद्धा कमी झालेली आहे. पाहू शकता शोल्डरची लाईनसुद्धा किती चांगली अगदी परफेक्ट आपली आलेली आहे. कुठेही फुगा नाही किंवा कुठेही एका साईडला चुन्नट वगैरे नाही. आणि गळासुद्धा वर आल्यामुळं त्यांना अगदी परफेक्ट त्यांचा जसा गळा होता तसा बसला. आता बाहीच्या मध्य सेंटरला मी कट लावलेला आहे. ज्या साईडचा खोलगट भाग आहे तो समोरच्या भागावरती ठेवलेला आहे. शोल्डरची लाईन घेतलेली आहे पहा आणि बाहीचा मध्य सेंटर तो ठेवून मी आता अर्धा इंच मार्जिन पकडत मी ही बाही जोडून घेणार आहे. आता दोन्ही बाही याच पद्धतीनं जोडून घेतल्या आणि आता फिटिंग तुम्हाला मी दाखवते. अगोदर अर्धा इंच सुलट भागाकडून मी स्टिच करून घेतलं आणि मग ब्लाऊज आहे तो उलट केला. उलट केल्यानंतर परत एक स्टिच केली अर्धा इंचावरती आणि मापाचा जो ब्लाऊज आहे कस्टमरचा तो घेतला आणि पूर्ण कमर आहे ती मोजून घेतली. बाही किती आहे फिटिंगची तीसुद्धा मोजून घेतली आणि किती शिल्लक राहते ते दोन्ही साईडला डिवाईड केलं आणि ब्लाऊजचं फिटिंग केलं. तुम्ही पहिला ब्लाऊज सुरुवातीचा पाहिलाच आहे आपल्याकडं कशा पद्धतीनं आला होता आणि आता तयार झालेला तो सुद्धा ब्लाऊज तुम्ही पाहू शकता ज्या मापानं आपण तयार केलेला आहे. आणि ह्या ताईंनी काय केलं होतं की दुसऱ्या टेलरांच्याकडून फिटिंग करून घेतला होता ब्लाऊज, पण ते शोल्डरमध्ये चुनट होत्याच दिसत होत्या, त्या फुगा असा वरती उचललेलं दिसत होतं. बाहीमध्ये सुद्धा फुगा दिसत होता आणि जी उंची आहे ती काय त्यांच्या मापानुसार झाली नव्हती. आणि पाठीचा जो भाग आहे गळ्याचा तो पूर्ण ओपन आहे तसाच होता, त्यांच्या मापानुसार काय नव्हता तो. मग त्यांना काय ते काय आवडलं नाही म्हणून ते माझ्याकडं घेऊन आल्या होत्या. मग मी ते पूर्ण ब्लाऊज आहे तो उसवला होता, बाही वेगळी केली होती आणि पाठीचा आणि पुढचा भाग थोडा वेगवेगळा केला होता, प्रेस केला आणि हे अशा पद्धतीनं दाखवले तुम्हाला मी काय केलेलं आहे. आणि आपला हा मापानुसार तयार झालेला ब्लाऊज तुम्ही पाहू शकता. त्यासुद्धा खूप खुश झाल्या आणि तुम्हाला आवडला का नाही ते नक्की कमेंट करून सांगा. आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक नक्की